अमृता आलाय आणि अंशूची कसली तयारी चालू आहे? मेकअप नाही, फोटोशूट. मस्त श्रावण फोटोशूट करायचं आहे आम्हाला. तर मस्त अंशूच्या हातावर मेहंदी काढली आहे छान अशी. हो, या हाताची राहिली. चला, अमृता आलंय कालच. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की अमृता कोण. मला बऱ्याच कमेंट येत असतात. तर संध्याताईंच्या मुलगी आहे, म्हणजे माझी भाची. तर आमच्या म्हणजे सगळ्या मुलींमध्ये शेवट नंबर आहे. प्रियंका, पूजा, त्यांच्यानंतर अमृताचा नंबर आहे आणि नंतर मग अंशू राहील का ग, सगळ्यात छोटी. चला, छान अशी मेहंदी चालू इकडे. काढा काढा मेहंदी आर्टिस्ट. हाय हॅलो, तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज अंशूचा मला छान असा पार्वतीचा लूक करायचा होता. तर अंशूला आहे ना साडीवर, व्हाईट साडीवर काही ब्लाऊज नव्हतं. मग मी ना जे काही आपलं ब्लाऊज पीस असतो ना, सिल्वर कलरचा ब्लाऊज पीस घेतला, सॉरी गोल्डन कलरचा. आणि मग त्याच्यावरच लूक करायचं ठरवलं. तर गोल्डन कलरचा ब्लाऊज पीस छान असा पूर्ण फिट्ट गुंडाळून वगैरे घेतलेलं होतं, पिनअप वगैरे केलेलं होतं त्याला. आणि आता इकडे आमच्या अंशूला मस्तपैकी पातळ टाईप साडी नेसवलेली होती. आणि अंशू छान मस्त रेडी पण होणार होती. ती छान अशी रेडी होणार होती. रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवेलच. आणि तिचे केस पण थोडेसे वॉश केलेले होते, कारण की खूप ऑइली होते ना, म्हणून मग थोडे वॉश केले. कारण की आता तिचे केस पण कट करायचे, पूर्ण शॉर्ट कट करणारे मी तिचे, म्हणजे बॉब कट वगैरेच करणारे, कारण की एवढे मोठे केस नाही तिचे ठेवणार मी. आणि त्यानंतर अंशू छान अशी रेडी झाली. अंशू मस्त रेडी झाली आहे, छान. छान मस्त रेडी झाली आहे. आणि आता आपल्याला काय घ्यायचं आहे माहिती का तुला? गजरे. चला, फुलं आपल्या बागेतले घेतले मी थोडीफार. तर घरून निघताना अंशूचं मी म्हणजे 1-2 बागेतलं शूट घेतलं. आणि त्यानंतर मग आम्ही एका मंदिरामध्ये गेलो. तर तिथे ना छान असं नदीच्या किनारी मी अंशूला बसवलं, तिला पाणी वगैरे घ्यायला लावलं, थोडेसे ॲक्शन करायला लावले चालण्याच्या वगैरे. ती रील लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. तर अंशूचा लूक कसा वाटतोय नक्की सांगा कमेंटमध्ये. तर तिथे एक ताई भेटल्या, तर त्यांनीही अंशूसोबत छान असे फोटो वगैरे काढले. त्यांना अंशूचा मेकअप वगैरे खूप जास्त आवडला. आणि म्हणजे आम्ही गेलो होतो नागेश्वरी. तर पहिले ना आमच्या इथे 1-2 अशी दगडी मंदिर आहे, तिथं गेलो. पण मग तिथे पूजा वगैरे चालू होत्या, फोटोशूटला काही चान्सच नव्हता. त्यामुळे मग आम्ही एक निवांत मंदिर आहे नागेश्वर, तिथे आलो. तिथे मी अंशूचे जरा फोटो शूट केलं. आणि इथे नदीचं वातावरण वगैरे आहे ना, त्यामुळे अजूनच छान वाटलं. तर अंशूला असं बसवलं होतं मस्त नदीच्या किनारी, म्हणजे पूल वगैरे होता ना जाण्यासाठी, तर त्याच्यावर बसवून थोडंफार अंशूचं तिथलं शूट वगैरे घेतलं मी. तर अंशू खूप छान छान मस्त ॲक्शन वगैरे करत होती आणि खूप मस्त दिसतही होती. तर नक्की सांगा कशी दिसते काय. तर आम्ही पहिले ना ऐश्वरी गेलो, तिथे रस्ते बंद होते, आम्हाला गाडी लावून भरपूर लांब चालावं लागलं, तरी आम्ही गेलो. बघितलं तर तिथं मध्ये पूजा चालू होती, शूटला काहीच चान्स नव्हता. म्हटलं चला आता दुसऱ्या मंदिरात जाऊ. मग नागेश्वरी आलो. इथं झालं आहे अंशूचं थोडंफार शूट. आता आम्ही निघतोय, कारण की अंशू पण दमली आहे. ते अंशूच्या आम्ही खूप छान छान मस्त रील शूट केल्या. चला, निसर्गरम्य वातावरण छान वाटतं मस्त. चला आता शिवला आणायचं स्कूलमधून, टाईम झालाय. रीलचा पण संपला. चला, अंशू खूप थकली. अंशू खूप थकली का ग अंशू? हे बघा अंशूचा पदर मला कसं सांभाळावा लागतोय. बिचारी ग अंशू. घरी आल्यानंतर लगेच शिवला घ्यायला गेले. आणि मग आल्यानंतर चहा पाणी सगळं आवरता वेळ झाला. तर नंतरचं शूट मी काही घेतलं नाही. मग लगेचच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. तर संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी छान अशी कुळदाची जिलेबी बनवायची होती, म्हणजे आमच्याकडे त्याला शेंगोळे म्हणतात. आणि काही ठिकाणी म्हणजे प्रत्येक भागात वेगवेगळे नाव आहे. त्यासाठी मी इकडे सगळं साहित्य तयार करून घेतलं. हिरव्या मिरच्या, जे शेंगदाणे, लसूण, असं सगळं, कोथिंबीर, असं सगळं काढून घेतलं. आपलं पीठ आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला सगळं काढून घ्यायचं आणि ते मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग ते पिठामध्ये थोडंसं टाकायचं आणि बाकीचे 1-2 चमचे ना मी डिशमध्ये काढून ठेवलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. ते आपल्याला फोडणीसाठी लागेल, तर ते थोडंसं ठेवायचं. नंतर मी शेंगदाणे बारीक करण्यासाठी घेतले. पहिलं लसूण,
कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या हे सगळं बारीक करून घेतलं. आणि शेंगदाणे आपल्याला जास्त काही बारीक करायचे नाही आहे. आपल्याला थोडेसे असे खरबुडे ठेवायचे, म्हणजे ते दाताखाली आले की खूप छान लागतात शेंगोळ्यांमध्ये. म्हणजे आता आमच्याकडे शेंगोळे म्हणतात म्हणून मला व्हिडिओमध्ये तेच तोंडात येईल. तर कुळथाच्या जिलेबीमध्ये छान लागतात. आणि मग इकडे ना आपल्याला थोडं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे, जास्त पातळ पीठ करायचं नाही, नाहीतर मग लगेचच कुळथाची जिलेबी विरघळते. त्यामुळे आपल्याला थोडंसं घट्टच पीठ ठेवायचं आहे. तर आपल्या पिठाच्या अंदाजानुसार आपल्याला मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे. तर मी इकडे पिठाच्या अंदाजानुसार मीठ वगैरे टाकून घेतलं आणि लगेचच पीठ भिजवण्यासाठी घेतलं. तर पीठ आपल्याला अगदी कडक पण नाही मळायचं, थोडंसं मध्यम कडक जरी झाले तर ते खायला व्यवस्थित नाही लागते. असे कितीही शिजवले तरी कडक कडकच लागतात. म्हणून थोडंसं नॉर्मल असं नाही का, कडक पण असतं आणि नरम पण असतं, असं मध्यम याच्यावर पीठ मळायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर मी इकडे सगळं पीठ मळून घेतलं आणि थोडीशी शेंगदाणे आणि जी काही चटणी वगैरे वाटलेली होती तीही थोडीशी ठेवलेली होती साईडला, फोडणीसाठी लागेल ना म्हणून. तर म्हटलं चला आज सगळ्यांना मस्त कुळथाच्या जिलेबीची रेसिपी दाखवूया, कारण की वातावरण असं थंड असताना, त्यामुळे कुळथाची जिलेबी खायला सगळ्यांनाच आवडते. पण आमच्या घरामध्ये सगळ्यांना कुळथाची जिलेबी आवडते, फक्त मी सोडून. मला कुळथाची जिलेबी अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी माझ्यासाठी काहीतरी वेगळा स्वयंपाक करत असते पुन्हा, कारण की मी कुळथाची जिलेबी कधीच खात नाही. मला फक्त कुळथाच्या जिलेबीचा जो काही रस्सा वगैरे असतो ना तो पिण्यासाठी आवडतो, बाकी कुळथाची जिलेबी खाण्यासाठी अजिबात आवडत नाही. तर इकडे मी बाकीच्यांसाठी म्हणजे घरात सगळ्यांनाच आवडते, तर सगळ्यांसाठी मी इकडे कुळथाची जिलेबी करत होते. आणि नंतर मग मला मेथीची भाजी पोळ्याही करायच्या होत्या. आणि आज स्वयंपाकाला उशीर झालेला होता, तर म्हणजे मला लागण्यासाठी, कारण की दिवसभर बाहेर गेला आज, त्यामुळे मग घरात थोडासा उशीरच झाला मला. आणि नंतर मग मी पीठ वगैरे भिजवून ठेवलं आणि लगेचच फोडणीची तयारी तर झालेली होती, फक्त फोडणी द्यायची बाकी होती. तर इकडे पीठ भिजवल्यानंतर लगेचच मी फोडणी द्यायला घेतलेलं होतं. आणि तुम्हाला दिसत असेल बघा मी कसं पीठ भिजवलं आहे ते. तर आपल्याला जास्त काही कडक पण नाही भिजवायचे, थोडंसं नरम राहून द्यायचं आहे, म्हणजे शेंगोळे छान असे आपल्याला वळता येतात. आणि त्यानंतर इकडे पातेल्यामध्ये थोडंसं तेल वगैरे घालून घेतलं मी, त्यामध्ये जिरे घालायचे आपल्याला. तर जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची. नंतर मग जे काही वाटण आपण ठेवलेलं आहे ते वाटण त्यामध्ये ॲड करायचं. आणि हवा तसा हिंग आपल्याला ज्या प्रमाणात हिंग पाहिजे त्या प्रमाणात थोडंसं हिंग वगैरे टाकून घ्यायचा. आणि लगेचच मग मिरची टाकायची आपल्याला, जे आपण वाटण काढलेलं आहे ना ते वाटण. तर वाटण काढल्यानंतर इकडे छान असं आपल्याला हलवत राहायचं आहे. आणि आपल्याला वाटलं तर गॅस बारीकही करू शकतो किंवा मोठाही ठेवू शकतो. तर शक्यतो बारीक केला तर चांगलंच आहे, कारण की मग फोडणी जळत नाही. आणि मग इकडे मी छान असं वाटण परतून दिलं आणि मग त्यामध्ये आपल्याला लगेचच पाणी ॲड करायचं आहे. पाणी गार जरी ॲड केलं तरी चालेल, कारण की आपल्याला ते उकळूनच घ्यायचं असतं, त्यामुळे गार पाणी टाकलं तरी चालेल. पण मग ज्यावेळेस शेंगोळे म्हणजे कुळथाची जिलेबी शिजते ना, शिजायच्या वेळेस थोडंसं पाण्याची गरज असते, त्यावेळेस आपल्याला गरमच पाणी करून ओतायचं असतं त्यामध्ये. तर आता इकडे ना कुळथाची जिलेबीची पातेल्यामध्ये फोडणी देऊन घेतलेली होती आणि आता इकडे वळण्यासाठी घेतलेले होते. तर इकडे मी सगळे एक 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 करून वळून घेत होते कुळथाची जिलेबी. तर म्हणजे आता आहे ना इकडे कुळथाच्या जिलेबीमध्ये मी थोडेसे एक्स्ट्रा शेंगदाणे टाकलेले. तर ज्याची त्याची चॉईस आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही घालू शकता, नाही तर नाही म्हणजे कोणी घालत पण नाही. आणि इकडे तुम्हाला मी आहे ना थोडे थोडे माझ्या जे काही वळताना शेंगदाणे बाहेर येतात ना, ते शेंगदाणे मी एका साईडला काढून ठेवणार आहे. आणि नंतर मग आपल्या रशा आहे ना त्या रशामध्ये सोडून द्यायचे, तर खूप छान लागतात मस्त.
दुधाची जिलेबी इकडे माझी तुम्ही बघू शकतात. तर भरपूर असे वळून झालेले होते. नंतर मला त्या पाण्यात सोडायचे होते. तर पाणीही भरपूर असं उकळलेलं होतं, कारण की पाणी ज्या वेळेस उकळतं ना त्याच वेळेस खरी टेस्ट येते. पाण्यातही आपल्याला हवं तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि इकडे ना आता शेंगोळे छान असे शिजण्यासाठी टाकलेले होते मी. आता शेंगोळे टाकल्यानंतर आपल्याला लगेचच हलवायचं अजिबात नाही आहे, कारण की मग लगेच गाळ होऊ शकतो त्याचा. तर त्याला एक उकळी येऊन द्यायची. उकळी आली की नंतर मग आपल्याला थोडेसे असे हलवायचे आणि हलवले की थोडंसं आपल्याला वाफ दडपून ठेवायचे. तर 15 ते 20 मिनटं आपल्याला वाफ दडपायची त्याची, आणि थोडेसे आपल्या रशी वगैरे ज्या अंदाजानुसार धरायची. तर तसं तुम्ही वरून गरम पाणी ॲड करू शकता आणि थोडंसं उकळून द्यायचं. तर खूप छान मस्त टेस्टी झालेले होते. नेमकी मी जास्त उकळायचा वगैरे व्हिडिओ घेतलेला नाही आहे. तर खूप मस्त झालेले होते आणि झाल्यानंतर टेस्टही अगदी छान लागली. शेंगुळे झाल्यानंतर लगेचच स्वयंपाक करून घेतला. तर सगळे नंतर जेवण करायला बसले. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.